अधिक मास महात्म्य अध्याय 25. श्री गणेशाय नमः. श्री सरस्वते नमः. श्री सद्गुरुभ्यो नमः. अधिक मास महात्म्याच्या आजच्या 25व्या अध्यायात साक्षात भगवान विष्णू आणि लक्ष्मी माता यांच्यातील संवाद, तसंच पार्वती आणि अरुंधती यांच्यातील एक रोचक संवाद आणि कथा आलेली आहे. मागील अध्यायात आपण पाहिलं की सद्गुरू नारायणांच्या कृपेने, निष्काम दानाने आणि खऱ्या पश्चातापाने त्या ब्राह्मण कन्येचा उद्धार झाला आणि ती ब्रह्मलोकाची अधिकारी ठरली. आता भगवान विष्णू स्वतः लक्ष्मी मातेला अधिक मासाचे महत्त्व सांगतात. ते म्हणतात, या मासाचे महत्त्व फार मोठे आहे आणि याचं श्रवण केल्याने देखील कलियुगातलं पाप नष्ट होतं. ते म्हणतात, हे शुभानने, सर्व तीर्थांमध्ये प्रयाग श्रेष्ठ आहे, शस्त्रांमध्ये सुदर्शन चक्र श्रेष्ठ आहे आणि वेदांमध्ये सामवेद, तर व्रतांमध्ये एकादशी श्रेष्ठ आहे, 7 पुरींमध्ये काशी श्रेष्ठ आहे, स्नानांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे, पुराणांमध्ये भागवत श्रेष्ठ आहे. त्याचप्रमाणे सर्व मासांमध्ये अधिक मास सर्वश्रेष्ठ आहे. या मासात स्नान, दान, जप, होम, स्वाध्याय आणि भगवंताची पूजा केल्याने अनंत पुण्य प्राप्त होतं. दीपदान, विप्रसेवा आणि ब्राह्मण संतर्पण हे भावनेने केल्यास, मनापासून केल्यास माझ्या निजधामाची प्राप्ती होते. या मासात जो कोणी यथाशक्ती दान करतो त्याची सर्व पापे मी क्षणार्धात भस्म करतो. हे ऐकून लक्ष्मी माता म्हणाली, स्वामी, यथाशक्ती दान केल्याने इतके मोठे पुण्य मिळते, हे खरोखर आश्चर्यकारक आहे. असा एखादा वृत्तांत सांगावा की ज्यात शक्तीनुसार दान केल्याने कोण पावन झाले, कोणाचा उद्धार झाला. तेव्हा भगवान विष्णू म्हणाले, तुला एक पुरातन कथा सांगतो. एकदा अरुंधती कैलासावर पार्वतीला भेटण्यासाठी गेली. त्यावेळी अधिक मासाचे दिवस होते. अरुंधतीने पार्वतीला विचारलं, हे जगन्माते, तू त्रैलोक्याची जननी आहेस, साक्षात आदिशक्ती आहेस. तू महादेवांना वश केलंस. कैलास सोडून तू कुठेही जात नाही. आपल्या पतीची तू निष्ठेने सेवा करते. असे असताना त्रिभुवनात तुझी ख्याती आहे. तुला कोणत्या पुण्याने शंकरासारखा पती प्राप्त झाला ते मला सांग. अरुंधतीचे विनम्र प्रश्न ऐकून पार्वती हसत म्हणाली, अरुंधती, मी माहेरी कुमारी दशेत असताना एकदा दुर्वास मुनी आमच्या घरी आले. त्यांनी माझ्या पित्याला अधिक मासाचं महात्म्य सांगितलं. ते ऐकून मी त्याच ठिकाणी व्रत करण्याचा निश्चय केला. संपूर्ण मास मौन आणि एकभुक्त राहून हे व्रत मी आचरलं. माझ्या पित्याने त्याचं उद्यापन करवलं. त्या व्रताच्या पुण्याने महादेव प्रसन्न झाले आणि त्यांनी मला अर्धांगिनी म्हणून स्वीकारलं. अरुंधतीने विचारलं, हे व्रत कसं करायचं, त्याची पद्धत मला सांग. पार्वती म्हणाली, प्रातःकाळी स्नान करून महादेवांना नमस्कार करावा. पिंपळाच्या झाडाखाली आसन घालून तिथे गौरी पंचकाची स्थापना करावी आणि षोडशोपचाराने पूजा करावी. धूप, दीप, फुले, सौभाग्य वस्त्र, काजळ, दक्षिणा, फळे, तांबूल आणि षड्रस नैवेद्य अर्पण करावा. असे संपूर्ण मासभर करून शेवटी 5 ब्राह्मणांना, दाम्पत्यांना वस्त्र, अलंकार आणि षड्रस भोजन देऊन उद्यापन करावं. जी स्त्री हे व्रत करते तिला पुत्रप्राप्ती होते, अखंड सौभाग्य लाभते आणि त्रिभुवनात तिची कीर्ती होते. पार्वतीने सांगितलेलं हे व्रत ऐकून अरुंधतीने तिच्या चरणी नमस्कार केला आणि घरी जाऊन हे व्रत आचरायला सुरुवात केली. व्रत पूर्ण होताच तिला अखंड सौभाग्य प्राप्त झालं. देव आणि मुनी देखील तिची पूजा करू लागले. या कथेत अधिक मासात श्रद्धेने आणि नियमाने आचरलेलं व्रत, दान, पूजा यांचं अक्षय्य फळ कसं मिळतं ही कथा येते. इति श्री अधिक मास महात्म्ये 25तमोऽध्यायः.